10 वेळा सांगितलं, पण ऐकतील तर शपथ. दिसलं मटण की हवरागत खायचं आणि मग मागं पेटतो वणवा. आता बसलेत पंखा लावून थंड करायला. अगं नेहमीच मूळ व्याज. अगं ते जाऊ दे, चल तुझं कसं चाललंय सांग ना. हा एक मिनिट, दारावर कोणीतरी आलंय. अहो बदला ते असं, दारावर कोणीतरी आलंय. तू सगळ्या जगाला सांग, सगळ्यांना कळून दे इथं वणवा पेटलंय. आणि या या, नमस्कार. बघून काऊन राहिला, पाया पण ना. असं दे, असं असू दे बाळा, असं असं. बसा ना तुम्ही, बसा ना. बसा बसा बसा. तुम्ही उभे काऊन, तुम्ही बसा ना भाऊजी. नाही मी असंच बरं आहे. नाही नाही, असं कसं, तुम्ही बसाच. लय दुखून राहिलं का? हो ना, त्या तांत्रिकाच्या इलाजानं जास्तच झालं. सरळ कडुलिंबाच्या पानाची धुरीच दिली. बाप्पा, त्यानं बसता बी येईना. म्हण करणी केली. आता मी काय म्हणते, ही काय करणी करायची जागा आहे? करून करून ढुंगा. यो माय भाऊ विघ्नार्ता दादांसाठी नागपूरहून काहीतरी घेऊन आलाय. दाखव आता, लाजून काऊन राहिला, दाखव ना. हे घ्या. नागपूरला लई मोठाले चमत्कारिक बाबा येऊन राहिलेत. नुसत्या उदीने मोठमोठाले आजार बरे होतात. अय्या, बरं झालं तुम्ही विभूती आणलीत. निदान त्यांना बसता तरी येईल. पण ही विभूती लावायची कुठं? दुखण्यावर. नाही, तिथे नको, कपाळाला लावलं तरी चालेल. हुशार आहे, लय हुशार आहे आमचा विगू. मंत्राच्या बंगल्यावर काम आलाय. याच्या विना मंत्राचे सगळे काम चढून राहतात ना. काय काम करता बंगल्यावर? पाणी सोडतो बंगल्यावर. स्वीटी कुठे दिसून नाही राहिली. अरे देवा. आईच्या गावात कसल्या गोऱ्या मांड्या आहेत रे ह्याच्या. आणि शॉर्ट्स मध्ये तर कसला हॉट दिसतोय हा. हो ना पोपट? ए, मला पोपट बोल नको.
ए का रे? आता आमच्या आई बाबांना माती खाल्ली म्हणून का तुम्ही शेण खाणार का? ते जाऊ दे रे, तू त्याच्या मांड्या बघ ना. गप्पे, आता त्याच्या मांड्या बघून माझा काय फायदा आहे का? हा, मी काय तुला तसला वाटलं काय? ए तसल्याच्या, ते बघ ना, आता पायानेच दार लावेल टकाक, आणि मग पुढे जाईल, मग कमरेवर हात ठेवेल, मग इकडे तिकडे आपल्याला हुडकेल. आणि आता दगड बाजूला करेल. हे काय काय करतो आपण? काय करतोय रे हा? बहुतेक बच्चन येडा झाला. पण डिक्कीत दगड ठेवताना पण कसला हँडसम दिसतोय हा. अवघड आहे. हा? निघाला रे तो. तुला पण काय अक्कल नाही? ए? अगं रोज रोज त्याच्या तुळतुळीत मांड्या बघून काय होणार आहे? तसं नाही रे, मजा येते त्या आखुडला डिवचायला. गप्पे, माझ्या बिजा नसती. हार्मोन्स हार्मोन्स वाढलेत तुझे. बरं माहिती तुला हार्मोन. चाला मोठा डॉक्टर तू. अगं अगं अगं, ऐक की, सांगून टाक की त्याला लवकर. कशा उगाच यायला लावती? हे बघ, आजकाल काय नेटवर्कचा भरोसा देता येत नाही, त्यामुळे खाटक्यावर बोट जागेवर पलटी करायचं, आवडलं की लगेच डाउनलोड करायचं. आणि तसं बी बऱ्याच पोरींच्या डिक्कीवर फोटो आहे त्याचा, माहिती आहे तुला? कशावर? डिक्कीवर. कशावर? अगं डिक्कीवर. बावळा, डिकी नाही तर डीपी असतं. डीपी तेच थोडं उच्चारामध्ये. तेच तेच काय नाही. कसं आहे ना, माझ्या अगदी जीवा भावाच्या मैत्रिणीचा भाऊ आहे रे तो. नाहीतर त्याला कधीच कुसात घेतलं असतं मी. आई चल ग, मी येते. शेखरदा, हे काय करतोस? दगड का गोळा करतोस? काच ओळखीचे ते दगड माझे. म्हणजे? अरे रोज कोणीतरी रस्त्याच्या मध्ये दगड घालून ठेवतंय, मी रोज बाजूला करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. म्हणून आज ना उचलूनच घेऊन आलोय दगड. असायला काय झालं? अरे दादा, तू हे दगड उचलून आणलेस म्हणून काय झालं? रस्त्याच्या आजूबाजूला नसतील का अजून दगड? तू काय दात काढतो? काढ ते नीट काढ बाहेर सगळे. चल, तो जो कोणी आहे ना तो सापडायला हवा फक्त एकदा. तो की ती? तू कॉलेजला निघतेस ना? हो, पण दादा, ती जी कोणी असेल ना तिला खरंच मानावं लागेल. बघ ना, तुझ्या एका झलकसाठी ती बिचारी केवढा मोठा दगड उद्योग करते रे. झालं झालं, चल पळ आता. किस किस से बचेगा मेरे भाई, लिस्ट अभी बहुत लंबी है. तुझी तर चल. थांब जरा. अगं हलवू नको. काय झालं ग? कुणाला इतका जोर आलाय? आणखी कोण असणार आहे? एकच तर आहे आपल्या कॉलेजमध्ये. नाही तर काय म्हणजे आज पण? हो. नुकतंच मॅडमांचं लग्न झालंय. वर्गात झोप येणं साहजिक आहे, त्यामुळे मुलांनो शांत राहा.
सायलेन्स मुलांनो, सायलेन्स. अगं एवढा राग कुठल्या मुलीला असतो का? तो आंबट चुका मला काय म्हणला तुला माहितीये का? काय काय बोलला? मला म्हणलं तू कुठल्या अँगलने पोरगी वाटतेस. काय चुकीचं बोलला? काय काय बोलली तू? हे बघ माझ्या एक हाताला लागलाय पण माझा दुसरा हात तू मला सोड. पहिला कुणासाठी? जोड़ियां तो ऊपर से ही बनकर आती है, मगर हमारे सर्वे के अनुसार सिर्फ विरोधी प्रवृत्ति की जोड़ियां ही अपनी शादी कामयाब कर पाते हैं. म्हणजे अनु, अगं म्हणजे नवरा रागीट आणि खडूस असला ना की बायको शांत आणि समजूतदार असायला हवी, तरच लग्न टिकतं. कळलं? तुला काय आलंय का दात काढायला म्हशे? अगं अनु, हे जर खरं असेल तर मग हिचं काय होणार? माझं तुला सांगते माझं काय हे बघ, हे असं तापलेलं डोकं घेऊन फिरतेस ना, तुझ्यासाठी तर नंदी बैलच बघावा लागेल. परत बोला. स्टोच्या आवाजात काय ऐकू नाही आलं. परत बोला ना. नाही, आमच्या विगूला स्वीटी आवडून राहिली ना. तशी नागपूरला लई स्थळ येऊन राहिली हा विगूला. पण मागच्या खेपेला यानं स्वीटीला पाहिलं आणि लईच मागा लागला. मंत्र्यावर पाणी सोडून किती कमाई होते रे राजा? दादा कमाईची गरजच नाही ना. आम्ही 17 एकर संत्र्याचे बागच घेऊन राहिलो ना. आता त्याचेच पैसे एवढे येऊन राहतात ना की विगू 4 लग्न करून बसून खाईल. ताई नाही, एकच लग्न करणार आहे तो. मी आपला असंच. अहो बाग बी सांभाळतो. तिथं काय काम करतो? पाणी सोडतो. तिथं पाणीच का? काही अंशी ना ते पुस्तक खरंच बोलतं. हा हो की नाही? बाबांचंच बघ ना, बाबा किती शांत आणि समजूतदार आहेत. आणि आईच्या मात्र नाकावर लगेच राग येतो. आईच्या गावात या पुस्तकाच्या. काय म्हणालीस? काही नाही, पण तू अगदीच तुझ्या आईवर गेलीस म्हणजे? चले, मी तर माझ्या बाबांवर गेले. आणि शेखरदा किती शांत आहे ना. म्हणजे आजच्या काळात ना एवढं समजूतदार नसावं कोणी. काय अगदी नंदी बैलच येतो. काय शेखरदा आणि शांत? तुझ्यापेक्षा 10 पटीने जास्त राग येतो त्याला. आणि तू बघत नाहीस का ग कसं खडूस सारखं तोंड घेऊन फिरतो? नियमानुसार त्याने शांत असायला पाहिजे. मी रागीट तर तोही रागीट कसं चालेल? असू दे. येतो. अहो काय झालं? सौ पोर कधी मोठी झाली कळलंच नाही. एवढस दादा ताईचा अपघात झाला केवढंच होतं पिल्लू. आता कसं हो ना, केवढी घाबरली होती पोर. तुम्हाला आठवतंय तिनं जेव्हा आपल्याला पाहिलं ना, धावत येऊन आपल्याला कच्च मिठी मारली आणि रडू लागली. एवढ्याशा जीवाला काय कळत होतं कुणास ठाऊक. कशी दुनिया असते साऊ. सख्या काकानं पाठ फिरवली तिच्या. सगळं गाव बिचारी म्हणत होतं तिला. पण मला अजून आठवतं साऊ, तू तिच्या पाठीवर मायेचा हात ठेवलास. कधी आईची माया कमी पडू दिली नाही साऊ तू. मला अभिमान वाटतो तुझा. हो ना. मग ते मला आई म्हणून का नाही हाक मारत? का नाही हाक मारत?
तुम्ही तरी सांग ना तिला मला ही हाक मारायला. म्हणणार बघ म्हणते का नाही, तुझी ही माया आहे ना, ती कळण्यात की मोठी होती पोरगी. फक्त बघ तुला स्वतःहून म्हणेल का नाही आई, म्हणणार. ते सगळं असू दे. मी काय म्हणते, या स्थळाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हळू हळू. विकणं अर्थ का? हो. अगं ते पोरग पाणीच सोडतंय का फक्त? अरे वा, सासूबाई कसलं टवटवीत कार्ट जन्माला घातलंय. बोले तो दादच खुळा. काय नाही, भारी आहे. तुझं जे चाललंय ते मस्त आहे. मी एक काम करते, मी इथेच उभी राहते, म्हणजे कुणी आलं तर लगेच सांगायला. निघ. आणि जाताना कप घेऊन जा. खडूस साला. या चहा शिल्लक आहे पण थंड झालाय तो. आज तरी यायला होतं यार तिने. म्हणजे मान्य आहे तिचं फिजिक्स चांगलं आहे, पण केमिस्ट्री तर कच्चं आहे ना. आज का दांडी मारली? तुला खरंच तिने काही सांगितलं नाहीये? गेल्या तासाभरात तुहे मला 10 वेळा विचारून झाले, आणि ती मला का सांगेल काही? तिलाही 7 वेळा विचारून झाले. आणि बाई तुझाही 7 वेळा सांगून झालंय, आता 8व्यांदाही सांग. हो, वैशालीला ना काल रात्री खूप ताप आला होता. डॉक्टरकडे जाऊन आली ती, पण ताप काही उतरतच नाही. डॉक्टरनी तिला अँटीबायोटिक सजेस्ट केलंय. मी काय म्हणते अनु, मला ना एक गोष्ट जाणवली माहितीये काय? आयुष्यात ना मैत्री फार महत्वाची आहे. आणि या मैत्रिणींनी मैत्रिणींसाठी जीव वाळून टाकणं तर त्याहून महत्वाचं आहे. आणि मी त्यातलीच आहे ग. मुद्द्यावर ये तू आता. अगं ती वैशाली एवढी आजारी आहे, आपण तिला भेटायला जायला नको का तिच्या घरी? म्हणजे तिला आता बरं नाहीये, तर मग आपलं कर्तव्य आहे ना ते की तिला जाऊन भेटायचं. हा तुला काय वैशाली पुराण बंद कर हा आता. आणि जर तुला त्या वैशालीवरून एवढा जर जीव वाळून टाकायचा असेल ना, तर आत्ताच्या आता स्कूटी थांबव. अगं कशाला? मला नाही थांबायचं. बरं ठीक आहे, नाही बोलत. एवढं काही तुला रागवायची गरज नाहीये. मग तुझं काय सारखं सारखं वैशाली वैशाली? आता इथे का थांबवलीस गाडी? उतर पटकन उतर, गाडी पकड. अगं हळू. तू परत वैशाली पुराण? नाही वैशाली नाही, मामा. मामा? आता त्याचं काय? मूळव्याध झालाय ना त्याला. बिचारा टायरवर बसून दिवस काढतोय ग.
मला त्याच्यासाठीच औषध घ्यायचंय. अगं पण मी येते ना मग तुझ्यासोबत. नाही नाही नाही, मला वेळ लागणार आहे. तू जा तू जा. अगं पण ऐक तर. बाय 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 बाय. अगं आपण दोघी जाऊ. अगं काकू, मैत्रिणीला बघायला आलीयस होय? जात हाय. आले झाले जा. वैशाली. कोण आहे? मी. कशी आहेस? अगं ताप उतरतच नाहीये. डॉक्टरकडे जाऊन आले मी. ते म्हणाले औषध घ्यायला. शी बाबा, असंच होतं अगं नाही तू काय करतेस? अगं आज तू आली नाहीस ना कॉलेजला, मग असाइनमेंट पूर्ण करायला नको का? अगं पण तू हे सगळं का काढते? तुला असाइनमेंट पूर्ण करून हवी आहे की नकोय? अजिबात नको. तू इथे कशासाठी आलीस ते सांग आधी. तिथे तू हे करायला माझ्या घरी आलीस. मी नाही, तू. पण मला नाही झालीये. होणार, सगळं होणार. बरं नसलं की असंच वाटतं. चल चल चल. अगं नको ना, चल. मला नाही मी जाता तेच येणार. म्हणते, तू मोठी झाली ना आता, मग अंथरुणात केलं तर बरं नाही दिसणार. चल, जबरदस्ती चल. काय करतेस जबरदस्ती तू? काय, तुला होईल इच्छा. अगं, मला चल, नाही चल, चल. जायचंय ना. अगं, चल ग. मला काकू म्हटल्या तू जात नाही या. पाणी कमी पिते, कोण करत असं? तू खरंच नाही झालीये मला. होईल सगळं. अगं, जा तू, नको ना. प्रयत्न कर. केलं की होतं. जा. ते बघ काय. जा जा जा. अगं ए स्वीटी, ए स्वीटी, अगं. सांगितलेलं मी नाही होणार. नाहीच झालं काय. कुठे आहेस स्वीटी? जास्त वेळ पाण्यात राहिले ना की मग कपड्यांचं आयुष्य कमी होऊन राहते ना. स्वीटी, अगे स्वीटी, बघ तुला कोण भेटायला आलंय. उद्या यायला सांग, मला खाजवायला पण वेळ नाहीये. वेळ नाही तिच्याकडे. जाऊन द्या मामी, नसल वेळ. हा जाऊ दे तिला. अगं सुटी बस कर की आता. 10 वाजले. झोपायचं नाही का तुला? मला नाही झोपायचं एवढ्यात. माझा अभ्यास बाकी आहे. आणि तू झोप ना. जागी ती. तुम्ही सांग. गप्पा बस ना काय. मामी, तू गजरा मारलायस का? नाही नाही ग, बाहेर अंगणात मोगरा फुललाय ना.
काय तुम्ही खरंच केवढा हसवता. नाही नाही नाही, पण तुम्हाला हाच युनिफॉर्म जास्त चांगला दिसतो. हो का? तुम्हाला अरे 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 ओ माय गॉड. काय चाललंय तुझं? कुठे काय चाललंय शेखरदा? तो डांगे एक नंबरचा हरामखोर आहे. काय बोलतेस त्याच्याशी? मित्र आहे तो माझा. मित्र? हो, पण तुला काय झालं? म्हणजे मी त्याच्याशी बोलत होते म्हणून तुला राग आला? कारण लहान बहिणीसारखी आहेस तू माझ्या. तू काय बोलतोय? वेडा आलाय का? वेडी तू झालीयस. आता तरी जागी हो. अरे हिला काय झालंय? स्वप्न होता. नशीब. स्वप्न? काय बडबडतेस? काय नाही. प्लॅन चेंज. इसका मतलब है स्वीटी, पुरुषों के दिल में जाने का रास्ता उसके पोट से निकलता है. म्हणजे मला त्याची सगळ्यात आवडती डिश बनवायची आहे. हा, पण तू ती इतकी घाण बनवायची की ती वकलाच पाहिजे. आणि अशी तुकरट डिश खाऊन पण मग जर त्याने माझी तारीफ केली तो उसके दिल में तेरे लिए कुछ मामी, हे तुमचं भारी बरं का. चेहऱ्यावरचे भाव एक नंबर. तू गप्पा बसा. हाव कर. अगं तो रवा करपला पाय. नाही ग, काय नाही ग, तू टेन्शन नको घेऊ. आई आलोय का मी? महाराज अहो 2च रताळी आहेत. त्याचं काही किस पटकन नमस्कार करते. मला आशीर्वाद द्या. सुखी राहा. पण आज काय एकदम आशीर्वाद वगैरे? आजपासून ना मी स्वयंपाकाला सुरुवात केलीये. हो का? हो, आणि मी पहिलाच पदार्थ शिरा बनवलाय. पण मग मला नंतर आठवलं शेखर दादाला बहुतेक शिरा आवडतो ना. म्हणून मी आणलाय. अरे वा. पहिला काय झालं? सॉरी, ते मी काजू बदाम आणलेत पण टाकायचं विसरले. आहेत माझ्याकडे. बनू हे पकड, प्लेट मध्ये काढ, पटकन मी घेऊन येते. बघा शिका काहीतरी. अगं काय आई, हे असलं काहीतरी शिकून लोकांचा जीव घेण्यापेक्षा न शिकलेलं बरं. म्हणजे खाऊन बघ. या पोरीनी ना साखरेच्या ऐवजी मीठ घातलं. ते महाराज एक काम कर, हा डबा लपवून ठेव आणि आपला शिरा घालून ती प्लेट लवकर. आई गप गा, तिला बिचारायला वाईट वाटेल. गप्प बसा, बोलू नको. आणलं ते घालायचंच विसरलं. म्हणलं वाढतानाच घाललं सजून. आलेच मी. शेखरदा नाश्ता आणलाय. ठेव तिथे. खाऊ ना. बिंदास. मी केलाय तुझ्यासाठी. रिझल्ट आत्ताच हवाय.
छान आहे. खरंच हम्म. मनापासून हो. na 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 da ra na 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 de re na na de re na 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 na. वाट मेरी सजाना बैंड बाजा बजाना ये रे ना ना ये रे मामा क्या धिंगाणा. काल नवा तराना त्यात असा बहाना धैर ललकारी रात नवी दिस झाला जणू जरतारी नवानी जुना वाजू दे गाना धना धना धना. वाट मेरी सजाना बैंड बाजा बजाना ताल नवा तराना त्यात असा बहाना डाऊट गेला गडी आउट झाला खोळ्या मनाला या मिळवतारा. धिंगड धांगा सॉरी धांगड धिंगा बघा भरा भरा सुट गुताडा. हे चावट चोरी माझ मुजोरी नाही बशीला उठ सुट कुणी देईर ललकारी रात नवी दिस झाला जणू जरतारी नवानी जुना वाजू दे गाना दना दना दना. वाट मेरी सजाना बैंड बाजा बजाना ताल नवा तराना त्यात असा बहाना. आपल्याच बागेतले आहेत 17 एकर खास तुमच्यासाठी. असं ना. वा. घ्या. बसा ना. हे घ्या. स्वीटीनं खास तुमच्यासाठीच बनवलंय. घरातली तशी सगळी कामं करते शिकते अजून. कसं आहे? मस्त आहे. अहो घ्या ना. अहो तुमच्यासाठीच बनवलंय तिने. घ्या. अजून आणू? मामांसाठी आणा ना. नाही नाही नको. तुमच्यासाठी खास बनवलंय ना. घ्या. आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत येतो. रात्रीचं वेळेवर जेवायचं आणि वेळेवर झोपायचं. इकडं तिकडं उंडारत बसायचं नाही. काय हो लहान आहोत का मी आता? तरी पण लक्षात ठेवा. अहो चला आता देवीला चाललोय आपण तीर्थयात्रेला नाही. हो लक्ष ठेवी हिच्यावर. चला ऐक
चल रे. बाय दादा दादा प्लॅन कन्फर्म ना? अगं गाडी गल्लीच्या बाहेर तर जाऊ दे. तिकीट काढले? काढलीत 3 काढली आहेत. लव्ह यू सो मच. तू ना सुधारणार नाही. चल हे बघ आहे अजून एक नवीन आहे. ए ठेव खाली ते. अरे चांगला आहे ना, ठेव. रंग पण मस्त आहे. अगे तुला काय अजून आयडियाच कळली नाही. म्हणजे ही पुढची स्टेज आहे. पुढची तुला नवीन कपड्यात नाही तर नवीन रूपात त्याच्या समोर जायचंय. नवीन रूपात? हा आणि जर तुझं हे नवीन रूप बघून ती तुला आपलं नुसतं 4 चौकात म्हणला बाई तू छान दिसती बर का, तर समजायचं त्याच्या मनात तुझ्याबद्दल नुसती आपुलकी. हा आणि जर का मला एकटं गाठून तो काही बरं वाईट बोलला तो फिर उसके मन में प्यार है. गाल नाही लांबू. येस. हो हो आले दादा. हो आले ना. अगं किती वेळ? चल. त्या स्वीटीला सांगितलंस का? हो ती तयारच असेल. ए विगू, अरे काय खाऊन राहिलं तू? सांगशील का? ए विगू, हा अरे कालपासून उलट्या करतोयस, घरात पण काही खाल्लं नाहीस. ए विगू काय होतंय? पाणी पाणी घे. हा सावकाश सावकाश. काय करते? कान फाटतील ना माझे. सॉरी सॉरी सॉरी. स्वीटी ए स्वीटी. काय केलंय? काय? आणि तो गॉगल. चल आता. ए अनु, फक्त मुंडावळ्या बांधायच्या बाकी आहेत. नवरी तयार आहे. चल. अगं काय चाललंय तुझं? कुठे काय? अगं इथेच ना. मी तयार आहे. जायचं आहे ना नाटकाला? हो पण तू इथे येणार आहेस की मी गाडी तिकडे आणू? अरे साडी बघायच्या वयात हा गाडी काय बघतोय? थांब थांब 1 मिनिट. हा बरी आहेस ना? का? काही नाही सहजच. ए मी काय ड्रायव्हर आहे का तुमचा? पुढे बसा कोणीतरी येऊन. तुला बसायचंय?
चल. तुम्ही उतरा, मी गाडी पार्क करून येतो. अगं सांभाळून, हळू. हे सॉंग करायची तुला काय गरज होती? एक मिनिट, तू पूर्णपणे मुलगी असं दाखवायचा प्रयत्न करतेस का? ही जी तुझी शंका आहे ना, ती एक दिवस मी खोटी ठरवणार आहे बघ तू. पण मला आत्ता या क्षणाला जरा वेगळीच शंका आहे. कोणती? घट्ट बांधलीयस ना? काय? तुला दाखवते आता. पुढच्या वेळेस जेव्हा आता तू साडी नेसशील ना, मग तेव्हा आपण बघू ना काय होतं. मी असं काहीच करणार नाही. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून संजोग प्रोडक्शन सादर करीत आहेत 2 अंकी धम्माल विनोदी नाटक बायो पोरगी वयात आली. ठीक आहे. बायो पोरगी वयात आली. लेखक सचिन रामोड, दिग्दर्शक मेघश्याम गिरी, नेपथ्य विशाल पाटील, प्रकाश योजना सतीश तांदळे, कलाकार नाटकाच्या मध्ये मध्ये फोन बघू नको. हो रे. बाहुबली. संजोग प्रोडक्शन सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी धम्माल. बंद करा रे फोन तुझा. बायो पोरगी वयात आली. काय करतेस? कुठे जातेस? वयात आली. अगं ती सीट आहे ना. ते नाही, हे सीट आहे. ओ, ही आहे का? मग बस बस लवकर. सापडली की त्याला वाटतं आपण कपड्याचं होलसेल व्यापारी झालो की काय. अरे काय नाही तू इथे कशी आलीस? रिक्षाने. नाही म्हणजे तू इथे कशी आलीस? आपण रंकायला भेटायचं. एक तर पुढे हो नाही तर मागे हो ना. रिक्षाने कुठे फेऱ्या मारत बसल्या, डायरेक्ट मुद्द्यावर. तू समोर बघ. ऐक ना, मी काय म्हणतो तुला, ते तुला ना मला काहीतरी सांगायचं होतं. काय म्हणजे ते असं कसं सांगू ना, काय ते रंकाळ्याला गेल्यावर सुचेल मला. तुम्हाला वॉशरूमला वगैरे जायचंय कोणाला? नाही. आणि खायला आणायचंय का काही? हो दादा, पण ते समोसे नको आणू जा. नाही का बाई, समोसे नाही आणत. बरं. तुला हवंय काही? हो तू नाही. ओके. ए कुठे चालली? परत जमेल ना यार. ए गप. अगं काय काही हवंय का? नाही. मग चल. शेखरदा, हा, आपण थोड्या वेळ बाहेर थांबायचं का? का? आत ना असं जरा गुदमरल्यासारखंच होतंय. एसी आतमध्ये चल. अरे तेच ना, असं कार गुदमरल्यासारखं होतंय. सांडतंय खाली ते. बोलायचंय मला तुझ्याशी.
नाही पण आत्ता बाहेर आहे मी, बोलतो. हो चला हळू. तुला नक्की काही बोलायचं नाहीये? हा अंधार व्हायच्या आधी आज चल, नाही तर लोटांगण घालशील कुठेतरी. नाही तुला उठता बसता आय लव्ह यू स्वीटी, आय लव्ह यू स्वीटी म्हणायला लावलं ना तर नावाची स्वीटी सातारकर नाही मी. अहो काय करताय, जेवा गपचूप. सुट्टी आज बाहेर जेवून येणार आहे का? हो, मला सांगून तशीच गेली ती. मग आज तरी तिला आल्यावर लवकर झोपव जरा. का बरं? का पोरीच्या जातीला असं रोज रोज जागरण करणं बरं नाही म्हणून. काय कळतंय मला. खरंच कळतंय. मग 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 काय? जेवा गप गुमान. अनु तू उतर, मी हिला सोडून येतो. अच्छा बर. अगं तू कशाला उतरलीस? अगं येडे, शेखरदाला ड्रायव्हर सारखं नको ना वाटायला. हो हो मग बरं बरं चल बाय बाय. बाय बाय. हाय. हाय केव्हा बोलणार आहेस? खडूस उठला. काय? काय नाही. गप्पा बसता येत नाही? तुला खरंच काहीच बोलायचं नाहीये अजून? काय वाटतंय तुला, काय बोलावं मी अजून? काय बोलायचं अजून? नाटक कसं होतं? नाटक छान होतं, जेवण मस्त होतं, हवामान उत्तम आहे. अजून काही? काय नाही. मग तुमची परवानगी असेल तर जाऊ मी आता? हे प्रकरण फार बरं दिसत नाहीये. आहे तशीच बरी असती. शेखरराव, अरे तुम्ही कसं काही? उशीर झाला होता म्हणून सोडायला आलो. अरे तुम्ही कशाला कष्ट घ्यायचे, मला सांगायचं, मी आलो असतो. हो नाही नाही, त्यात काय इतकं. येऊ मी? हो या. अच्छा. माणूस असावा तर असा,
असा माणूस शोधून पण सापडायचा नाही. लहान बहिणीसारखं काळजीने घेऊन आला तुला, आला का नाही? काय म्हणतेस त्याला? आ? नाही, हाक काय मारतेस त्याला? शेखरदा. मामी! अगं हो हो हो, सकाळ सकाळ एवढं प्रेम, काय झालं काय? काय नाही. बरं मामी मला सांग, तू लग्न आधी मामाला भेटली होतीस का ग? आता हे काय नवीन? ए मामी सांग ना ग, तुम्हाला नाही 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 मीच म्हणते, सांगत नाही. अगं हो, भेटलो होतो. 2च मिनिट भेटलो होतो. धड बोलता बी नाही आलं बघ. अरे वा मामी, सॉलिड निघालीस तू. वाटलं नव्हतं मला. गपे. बर पण मग मला सांग, तू लग्न आधी मामाला काय म्हणायचीस? सरकार. सरकार? नादच खुळा. मला बाई लाजच वाटायची. तुला सांगते, ही पोरगी ना लय आगाव झालीये. माझी प्यारी सरकार, माझी मिष्टी सरकार. जाइए सरकार, अब की बार मेरी सरकार, मेरी प्यारी सरकार. अगं इकडे ये. काय? अगं इकडे ये. अरे यार काय? हे बघ, तिकडनं नको, तिकडनं मागल्या अंगानं चल. का? अगं शेखर साहेबांना बघायला मुलीकडचे आले. मोठ्या साहेबांच्या दोस्ताची पोरगी आहे म्हण. अगं पोरगी डॉक्टर बनते म्हण. चल चल. सूर्यकांत, आता खूप झाला याराना दोस्ताना. आता आपण संबंधी बनूयात, चालेल? अरे हो हो, पण मुलांना त्यांची मर्जी तर विचार. त्यात काय विचारायचं? आता हीच बघ, शेखरला भेटायचंय म्हणून गेले 3 दिवस पार्लर मधून बाहेर पडलेली नाही ती. खरं की नाही? बाबा प्लीज. काय अरे पण काय, ते सगळं ठीक आहे रे, पण किती वर्ष झाली त्या दोघांनी एकमेकांना बघितलं देखील नाही. मग बोलवा शेखर रावांना. जा, दादाला घेऊन ये जा. हो. आमच्या शहरात मात्र एवढा गोंगाट असतो, एवढी वाहनं झालेत आता. अगं तू इथे काय करतेस? चल, आपल्याला बरीच काम आहेत अजून. चल. वाटलंच मला हाच घालशील. का? अरे किमान आज तरी नको हा तुझ्या आवडीचा शर्ट. मग कुठला घालू? हा कसा वाटतोय? तो बघ आधी, इस्त्री नाहीये त्याला. अय्या हो. स्वीटी हे घे, पटकन याला इस्त्री मार. ए शेखरदा, तू सोनूला बघितलं नाहीयेस ना? अरे खूप बदललीये ती. काय दिसते यार. तुझ्यासाठी ना एकदम परफेक्ट आहे. हो ना स्वीटी? काय मेंटेन ठेवलं यार तिने स्वतःला. तिचे ते स्ट्रेटनिंग केलेले केस, मॅटची लिक्विड लिपस्टिक, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, अँड हा डोंट फॉरगेट द फेशियल. सो बंधुराजे, बी प्रिपेअर्ड. हा दा, आता तू तर गेलास. हा बरं बरं. दा, तिला बघून लग्नाची घाई नको करूस. हा स्वीटी, दादाला तयार करून खाली घेऊन ये, मी खालीच थांबते.
काय ग काय झालंय? काहीच बोलली नाहीस तू. कशी वाटली वहिनी? ती माझी वहिनी नाही हा. सॉरी. तुला बरं वाटत नाहीये का? हा, जा अनुच्या रूम मध्ये जाऊन पड थोडा वेळ, मी होईन तयार. जा. काय शेखरराव, आवडली की नाही आमची सोनू? अरे गाढवा. गाढवा काय? अगं मित्र आहे तो माझा. हा, तर काय म्हणत होतो मी? अरे गाढवा. अगं अरे तू पण ना, भरल्या सभेत काय विचारतोयस? ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर फिल्मी होऊया. शेखर आपलं घर नाही दाखवणार आमच्या सोनूला? ही माझी रूम थोडी विंटेज आहे. मलाही असंच आवडतं. थोडे जास्तच फनी आहेत ना माझे आई बाबा? पहिल्यापासून तसेच आहे, म्हणजे इन अ गुड वे. आपण खूप चांगले मित्र बनू शकतो. कशावरून? कारण तू अजूनही बदलला नाहीयेस. प्लीज. हा, थांब.
काय स्वीटीला दादांनी बोलवलंय. कशाला? माहित नाही, अर्जंट काम आहे. बर. ए स्वीटी, महाराज. हा अनु कुठं आहे? शेखर साहेबांच्या सासूरवाडीला गेलेत सगळे. जेवणाचं आमंत्रण होतं. रात्रीपर्यंत येतील सगळे. स्वीटी वर ये. आत नाही येणार आहेस? बेडवर काही ड्रेसेस ठेवलेत, त्यातले तुला आवडतील ते घे. आता याची काय गरज आहे? मोठी झालीस ना तू आता. खूप कळायला लागलंय तुला. काय झालंय स्वीटी? का अशी वागतेस तू? काय चाललंय तुझ्या मनात? बदलली आहेस तू. मी बदलले? कशाबद्दल बोलतोयस तू? तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतोय ते. हे बघ, तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास होतोय आता. स्पष्टपणे सांगून का टाकत नाहीयेस? तुला सोनू आवडली नाहीये का माझ्यासाठी? हो, नाही आवडलीये ती मला तुझ्यासाठी, कारण ती तुझ्यासाठी नाहीच आहे. मग काय वाटतं तुला? कोण असावी माझ्यासाठी?
शपथ आहे माझी. वेडी झालीस का तू? मी कोण आहे, माझं वय काय आहे, कोणत्या नावाने हाक मारतेस तू मला माहिती आहे ना? तीच तर मोठी चूक झाली माझी. सरकार, यापुढे माझं काय होणार आहे मला नाही माहिती, पण तुमच्यावर कसलीच जबरदस्ती नाहीये. माझं मी घेईन सांभाळून. तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे. तुम्हाला यासाठी मी कधीही अडवणार नाही. शेखरराव, अभिनंदन. आई आलास? हातपाय तोंडून घे, मी चहा पाठवते. भटजी का आले होते? लग्नाचा मुहूर्त ठरवायला. अँड गेस व्हॉट, साखरपुड्याचा मुहूर्त पुढच्या आठवड्यात आणि लग्नाचा मुहूर्त लगेच पुढच्या महिन्यात. आई घाई होते खूप. ए दादा प्लीज जा, तू काही बोलू नकोस. मला ना तुझ्या लग्नात खूप 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 धमाल करायची आहे. अनु, मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाहीये असं. जा दादाला चहा ठेव जा. जा. शेखर, तू जरा खाऊन घे, मग आपण निवांत बोलूया. हं? किती नाक फुगवशील? फुटेल ना ते. सॉरी ना बाई. काही गरज नाहीये तुझ्या सॉरीची. नेहमीच आहे तुझं दादा. नाही होणार परत असं. चलस आता कशी हसेल? दादा नाही, गप्पा दादा, मारी. चहा घे, थंड होईल. हो. अनु, 2-3 दिवस झाले स्वीटी दिसली नाही कुठे. बाहेर गेले का? नाही, तिची मामी आजारी आहे. कॉलेजला पण नाही आली ती. काय झालं मामीला? काही बोलली नाही. बर. बाळा, अगं राहू दे, तुला नाही जमते. मामी थांब ना, जमेल. जा बघ बघ कोणाला. जा बघ दारावर. जा जा जा, पटकन पळ 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 पळ, पटकन पळ, चल. तू इथे? कोणी नाही. तुझ्या मामीलाच भेटायला आलोय मी. का? तिला माझ्याबद्दल सांगायला? ती आजारी आहे ना खूप. अनुने सांगितलं मला. ते मी फक्त कारण दिलं होतं. आमच्या घरी न येण्यासाठी. एक विचारू?
माझ्या जागी दुसरं कोणीही दार वाजवलं असतं तरी तू याच अवस्थेत दार उघडलं असतंस? लहान नाही राहिलीस तू आता. असले कपडे शोभत नाहीत तुला. चॅप्टर 7 पेज नंबर 68. त्याला ना आवडणाऱ्या गोष्टीसाठी जेव्हा तो तुमच्यावर हक्काने ओरडतो त्या क्षणी समजावं तर तुमच्यावर प्रेम करू लागलाय. सूर्यकांता, अरे हे देशमुखांच्या सूर्या ताई आली आहे. अरे नमस्कार करतो. कल्याणी पाया पडतो. ए कल्याणी. हो आले. बघ कोण आलाय. मामा अरे नमस्कार. आली का? नमस्कार. सौभाग्यवती भव. अगं कशी आहेस? बरी आहे. अरे वा कल्याणी, आमच्या आधीच तुझं सगळं बाहेर येऊन पोचलेलं दिसतंय. मी पण आहे इथे. पोचलात का तुम्ही? नशीब आमचं. तुझी तयारी केली का? आईला स्वीटी, खूपच भारी दिसतेस ग तू. हो मग. ए गप्पा, मला नजर नको लावूस. बरं, 3 ड्रेस आणले, तू घेऊन का जात नाहीयेस? तुला आवडले नाहीयेत का? तसं नाही ग. मग त्याचे ना गळे जरा मोठे आणि आता मी मोठी झाले. मग एवढी पाठ उघडी राहिली तर चालणार आहे का? अरे वा, तू तर खरंच मोठी झालीस ग. वा, बरं बरं, तू म्हणशील तसं. आपण उद्या बदलून आणूया. मग तूही चल सोबत, ठीक आहे? मटण महागले. अहो ते बघा. आलं का? मामा नको, असू दे असू दे. मामी असू दे असू दे. हे काय निघालात बी? आठवडा झालाच की. अहो 2-3 दिवस अजून थांबायचं की. नाही, तिथं पाणी सोडायचं राहते ना. वाटलंच मला. याच्यापेक्षा ना आधीची शेरवानी खूप चांगली होती. ए नको नको, मला नाही आवडला अजिबात तो कलर. अगे कुंदे, नाही म्हटलं शेरवानी त्याला घालायची की तुला घालायचे? ए दादा, ही नको, दुसरी बघ. बर 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 बर. शेखर, ती 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 ब्ल्यू ब्ल्यू. हो, ब्ल्यू काय आहेत ना. नको नको, त्याची बटणं छान आहेत पण रंग खूप भडक आहे. नाही आवडली. नाही 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 घालणार तू. बरोबर नाही. दुसरी घाल.
अहो त्या शेरवानीचं सोडा, पण त्या विजारीत नाड्या आहे की नाही ते पहिलं बघा. नाहीतर आयत्या वेळेला विजार सुटली नाही म्हणजे झालं. शेखर, ती शोभते तुला. अजिबात नाही हं. यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नकोस. यांचा चॉईस अतिशय वाईट आहे. अगं हो, मम्मी पप्पांची भांडणं झाली की पप्पा नेहमी म्हणायचे, काय माझी चॉईस चुकली. नाहीतरी काय, तुम्ही नक्कीच बोलत असणार. तुम्हाला माघारी बोलायची सवयच आहे. तुमचं काही नेम नाही. हो थांबा थांबा, तुम्ही नंतर भांडा, आधी याचं काय करू ते सांगा. बरं आपण पहिल्यापासून बघू एकदा. हा पहिल्यापासून. हा ही बरोबर आहे. नाही नको नको नाही नको, ही नको. बरं दुसरी बघूया. हा दुसरी बघूया. बघा कसलो भारी आहे. अरे मी मगाशीच म्हटलं होतं ब्राऊन चांगला दिसेल म्हणून. मग आता ही शेवटची राहिली ती बघू. हा ठीक आहे. मला तरी आवडलंय. ब्राऊन बघा तुम्हाला आवडतंय की नाही काय. ऐका की माझं. पोरीच्या जातीचं कसं असतं ना व, आई बापाची माया लागते ना लागते त्यावर निघून जातात. मामी स्पष्ट काय ते बोल. तुला तो विघू कसा वाटतो ग? काय मामी काहीतरीच काय, तो फक्त पाणी सोडतो. गप ग. खरं ऐकलं का हो बाबा, सुवर्णाताईच्या बायाचा अंगठा उंदराने खाल्ला. अरे बापरे. अगं काही नाही होणार तुला, मी आहे ना. तुमच्यामुळेच घडतंय हे सगळं. आता काय केलं मी? मग म्हणे भावाचं लग्न बघून स्वतःच्या लग्नाची आठवण झाली, घेऊन गेलात मला माळ्यावर आणि 5व्या मिनिटाला घोरायला लागलात. शी. होत तर काही नाही आपल्याच्यानं, नुसत्या उड्या मारायच्या माकडासारख्या. अगं दमलो होतो खूप. दादा अनु येते प्लीज जरा. फर्स्ट एडचं सगळं सामान आहे यात. ओके. वहिनी, पण इतकं सगळं होईपर्यंत दादा काय करत होता तिथे? बकू कुकर लावून घ्या आताच, नंतर घाई होईल. हो लगेच. माझी सून माळ्यावर अजिबात झोपणार नाही. हा का काय झालं? काय झालं? अगं सुवर्णाचा अख्खा पाय खाऊन टाकला उंदराने. मी सांगते शेखरला माळ्यावर उंदराचं औषध घालायला. अगं तिला उंदीर चावलाय, दवाखान्यात नको का न्यायला? हो मी सांगते ना, अनु घेऊन जाईल तिला डॉक्टरांकडे. मग सांग तिला. हा शेखरच्या आंघोळीची तयारी झाली? हे काय, तेच तर चाललंय. सगळं मला बघायला लागतं. ताई, उषाताई भाऊजींपेक्षा मोठी ना ग? बापरे, म्हातारी याही वयात अगदी टुणटुणीत दिसते. टुणटुणीत नसायला काय झालं?
रोज सकाळी वाडगाभर तूप साखर घेऊन खातात त्या. काय सांगतेस मग ताई, तू म्हणूनच निभावून घेतेस हं यांच्यासोबत. तुझ्या जागी मी असते ना, तुपाच्या वाटीतच उंदराचं औषध घातलं असतं आणि दिलं असतं या म्हातारीला. तू आधी पाय वर ठेव. बस आधी बस. सावकाश. बसलीस? आता ते मागे स्टँड आहे तिकडे पकड. सॉरी सॉरी. अनु प्लीज स्कूटी स्लो चालव. हो दादा. नेशील ना तुला व्यवस्थित? आता किती वेळ विचारणार आहेस? निघू का आम्ही? हा. ए नाहीतर मी एक काम करतो, तू हिला स्कूटीवर घेऊन जा, मी शेखरची कार घेऊन येतो मागून. म्हणजे आजारी माणूस स्कूटीवर चालला आणि तू मागून गाडी नाही येणार. हा बरोबर दिसत नाही. चल गं. निघा, जा तुम्ही जा. आणि अनु तो डॉक्टर MBBS आहे ना? निघू आम्ही. हा तू चल ग. सावकाश ग. हो सावकाशच. नीट नाही आणि स्पीड ब्रेकर सांभाळ, खड्डे बघ. हळद, कुंकू, सुपारी, अक्षता. अगं हळकुंड कुठं आहे? खारीक कुठं आहे? अरे मेल्या, खुर्च्या कशाला लावतोयस मेल्या? प्रोग्राम आहे ना. शेखरची मुंज नाहीये रे, आंघोळ घालतोय त्याला. कल्याणी, अगं नारळाचं दूध काढायला सांगितलं होतं, काढलं का? हा ग्लास रिकामा कसा काय? शेखरच्या अंगाला लावायचं नारळाचं दूध होतं यात. म्हणजे तुम्ही हे सुद्धा? अहो काय म्हणायचं काय तुम्हाला? स्वतःच्या बायकोला कसं छळायचं ना, हे दुनियेनं तुमच्याकडनं शिकावं. धन्य आहे बाबा तुमची. तरीच म्हणलं हे दूध असं कसं लागतंय? सुपाऱ्या ठेवल्यात आतमध्ये, त्या आणा जा. हो, लवकर जा. मूर्ती आलेली आहे. अरे, आला का? छान, बस. बसू दे, चला. अगं पाणी तापलंय का? हो तापलंय. बघू, तू हात घालून बघ बघू. शेखरला आंघोळ तर घालायची, कोंबडी नाही सोलायची. तुम्हा मुलींना ना रीतीभात काही माहिती नाही. कडक पाण्याने आंघोळ केली ना की चांगलं कातडं फुलून निघतं आणि माणूस झाक गोरा दिसायला लागतो. कातडं फुलून नाही, सोलून निघतं. अगं कल्याणी, इथे नारळाचं दूध कुठे दिसत नाहीये. आणलंय. हे घ्या. तुझं नवरा म्हणे नारळाचं दूध पण प्यायला आवडतं त्याला. आणि तुम्हाला इथं बसून आतलं ऐकू येतं? हा बरं, नवऱ्या मुलाला लेप कोण लावणार आहे? काकू, मी लावते ना. सवाशी नाही चालणार. मग इथं कुमारिका कोण आहे? अनु आहे की? नाही, ती सुवर्णाला घेऊन दवाखान्यात गेली. कुंदा लावेल की? नाही नाही नाही, मी नाही हात घालणार त्यात. अगं त्यात हळद आहे ना, माझे हात पिवळे होतील. आणि माझं मॅनिक्युअर. मग आता कोण? मी लावू का? आली. अगं स्वीटी, ये ये ये. लग्न नाही ना झालंय तुझं? नाही, अजून तरी नाही. नक्की ना? काय म्हणता तुम्ही? ये ग. आधी टिळा लाव आणि मग कर सुरुवात. चला गाणी म्हणूया का? मांडव घालदारी, मांडव घालदारी, मांडव घालदारी, मांडव घालदारी. चहा आणलाय तुमच्यासाठी. स्वीटी थांब.
मला बोलायचंय तुझ्याशी. काय चाललंय तुझे? काय चाललंय म्हणजे? साखरपुड्याची तयारी. तू इथे काय ठरवून आलीयस? ठरवून आली म्हणजे काय? म्हणजे 2-3 दिवस कॉलेजला न जाता इथेच येते ना ती. मग अरे लग्न कोणाचं आहे? लग्न नाही, साखरपुडा आहे. अरे तेच ते. कोणाचं आहे? तुझंच ना. मग तुझ्या साखरपुड्यात तिला इथे न राहून कसं चालेल? पोपट आला बघ, पोपट. मी आलेच. हा हो. तू पण ना दादा कधी सुधारणार नाहीयेस. चहा घेतो. काय महाराज, जेवणाला चवी ना हो तुमच्या. जरा बनवत जावा हो. काय हो, लई कडवा लागलंय जेवण तुमचं. बघा जरा. स्वीटी ये ना, बस ना. जाऊ दे, चला आपण बाहेर जात बसून येऊ. चल. अरे नको. अगं चल. काय राव, भेटली पण नाही तुम्हाला. तू तर एकदम कवरेच्या बाहेरच गेलीस. हा, ते जरा बिझी होते ना इथे. का म्हणजे काही खास आहे का इथं? काय आहेस तू इथं? तूच म्हणायचंस ना, मिस कॉल मारत राहा, मिस कॉल मारत राहा. मग आता रिप्लायची वाट बघतीये. अगं रिप्लाय न येणं हा सुद्धा रिप्लायच असतो स्वीटी, लक्षात घे. चल, तू नको थांबवत, आपण निघू. चल. नाही, उद्याचा दिवस फक्त. उद्या साखरपुडा आहे. आई, वर पाणी पाठव ग जरा. अनु. हा आई. जा जरा दादाला पाणी नेऊन दे जा. आई मी मेहंदी लावते ना. काय ग? आई हिला सांग ना. घे. पाणी. नाही, प्यायला नकोय. औषधात मिक्स करायचंय. या भांड्यात होत थोडं. हल्ली खूप गैरसमज व्हायला लागलेत तुला. मग तू दूर का नाही करत ते गैरसमज? माझ्या वागण्याचा, माझ्या बोलण्याचा खूप वेगळा अर्थ घेतलायस तू. तुला वाटतंय तसं नाहीये काही. झालं, जाऊ मी. नाही, थांब. तुला काय साध्य करायचंय स्वीटी? हा, काहीतरी विचारतोय मी. तू उद्या काय करणार आहेस? काय? तुला या गोष्टीची भीती वाटते मी उद्या काय करणार आहे ते? माझ्यावर जरा सुद्धा विश्वास नाहीये का तुझा? तुला काय वाटतं मी काय ते तुला मीनं प्रेम केलंय इथून. जबरदस्ती नाही करायची मला तुझ्यावर. आणि तुला जर काही त्रास झाला ना तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा मला होणार आहे. माझा जीव जाणार आहे. प्रेम करण्यासाठी लग्न करावंच लागतं असा कुठेही नियम नाहीये. उद्या काय करणार आहे? स्वीटी थांब.
माझं नशीब चांगलं आहे, त्या पेल्यात फक्त पाणी होतं. अहो सावकाश. अगं अरे खेळ. स्वीटी झोपलीस का ग? मीनं प्रेम केलंय इथून, आणि तुला जर काही त्रास झाला ना तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा मला होणार आहे. माझा जीव जाणार आहे. हल्ली खूप गैरसमज व्हायला लागलेत तुला. माझ्या वागण्याचा, माझ्या बोलण्याचा खूप वेगळा अर्थ घेतलास तू. प्रेम करण्यासाठी लग्न करावंच लागतं असा कुठेही नियम नाहीये. यापुढे माझं काय होणार आहे मला नाही माहिती, पण तुमच्यावर कसलीच जबरदस्ती नाहीये. असं जात सुरेख बाई. अरे जयंता, दळावी. अरे आज इतका खुश आहे म्हणून सांगू मी तुला. अरे आज तुझी मुलगी माझ्या घरी माझी सून बनून येणार. म्हणजे आम्ही दोघही एकाच किती लकी आहोत रे आपण. आज मला खूप म्हणजे खूप आनंद होतोय. चल चल पटपट मला जोकर लागला. जोकर लागलाय. अरे हो, मस्त तुला कोणता पत्ता हवाय? आता हे सांगायला मी पाहिजे. नाही. चला चला. परत येऊ हा तुझा साखरपुडा झाला की दर्शनाला. चल. मी ना खूप प्लॅन्स केले. तुला माहितीये मला काय खूप आवडतं नटायला. ए वहिनी तुझ्या साड्या फायनल झाल्या आहेत. आपल्याला तिथे जायचंय. ऐक आणि ना प्रत्येक साडीवर ना मॅचिंग सेट करायचे. कुठे गेला दादा? चल ना. काय झालं? चल ना चल. उगाच वेळ नको काढू. घरी लवकर पोचायचंय माहितीये ना. ह्याचं काहीतरी वेगळंच असतं. हो मी तर आज धम्माल करणार आहे.
शेखर मी पटकन तिकडे जाऊन बांगडा बघून येऊ. आणि हे मला पण प्रसाद घ्यायचा आहे. ओके चल चल. स्वीटी, आय एम सॉरी. नाही नाही, सॉरी नका म्हणू तुम्ही. आणि याचं सॉरी म्हणून तुम्ही माझ्या प्रेमाचा अपमान करताय. आणि खरं तर सॉरी मीच म्हणायला पाहिजे. लय त्रास दिलाय मी, लय सतवलंय. आय एम सॉरी, खरंच सॉरी. आणि आता झालं गेलं ते विसरून जा, सगळं विसरून जा. विसरून जा या स्वीटीला. मला माहितीये आई बाबांना दुखावून तुम्ही सुखी नाही होऊ शकणार. आणि तुम्ही दुःखी झालेलं माझ्याच्याने नाही बघवलं जाणार. मी आधीच सांगितलंय. हे बाब, तुमचं माझ्यावर प्रेम एवढंच बास झालं की जगायला. अजून काय हवंय? आणि एक सांगू का, आरसा कधी कधी खोटं बोलतो. सोनूच तुमच्यासाठी योग्य हो. तुम्ही काहीच बोल नका आता. फक्त मी बोलणार आहे. प्लीज. जा तुम्ही. कुणी बघायच्या आत जा. आणि माझं काही नाहीये, मी स्वतःला सांभाळून घेईन. तो काही प्रश्नच नाहीये. खरं सांगते. तुम्ही जा. प्लीज जा. काळ झाला चिरून या प्रीत तुझी गेली. काळ झाला चिरून या प्रीत तुझी गेली. आठवण तुझी माझ्या हृदयी राहिली. आठवण तुझी माझ्या हृदयी राहिली. काळ झाला चिरून या प्रीत तुझी गेली. आठवण तुझी माझ्या हृदयी राहिली. जीव जाई तुझ्या पायी सोसवे ना अंगार. दाटला अंधार. ओढ लावून जीवाला सोडून
गेली, ओढ लावून जीवाला सोडून या गेली, मुकी साध माझी अशी विरून या गेली, स्वप्नही जळाली, राख झाली, ओंजळीत माझ्या राहून या गेली. काळ झाला चिरून या प्रीत तुझी गेली, आठवण तुझी माझ्या हृदयी राहिली, आठवण तुझी माझ्या हृदयी राहिली. अगं कुठे होतीस तू? कुठे होतीस इकडे? अगं जीव गेला इथे आमचा. अगं काय झालं? अगं कारण देस तू? सगळं संपलं ग. अगं काय झालं सांगशील का? बोल ना काय झालं. बाळ रडू नकोस, काय झालं सांग ना, बोल ना, बोल. ए आई, हो बाळा. आई ग. बोल. हो बाळा काय झालं? सगळं संपलंय. देव माझ्याशी इतकं क्रूर का वागतो? मला सगळ्या आवडणाऱ्या गोष्टी तो काही राहून घेतो दरवेळेस. आधी आई बाबा आणि आता त्याला जरा सुद्धा माझी दया नाही येत का ग? असं नाही बोलायचं, शांत हो. अगं नाही रडायचं. हे बघ, 70 आईच्या मायेचं काळीज आहे त्याचं. तो तुझ्यापासून काहीच हिरावून नाही घेणार बघ. तू खरी आहेस ना? तुला हवं ते सगळं मिळेल तुला. तोच देईल तुला. काय आहे सगळं? जीवा भावाची मैत्रीण ना ग तू. लहान मोठ्या सगळ्या गोष्टी सांगितलंस आणि जे सांगायचं तेच लपवलंस. अगं मंदिरात जर तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं नसतं ना तर आज केवढा मोठा घात झाला असता, कळतंय का तुला? बघितलंस केवढं मोठं पाप झालं असतं आमच्या हातून ते. माझ्या पोरावरून जीव ओवाळून टाकायला निघाली होतीस. अगं विडाबाई, एरवी दांडगटपणा करत गावभर हुंदडत असतेस
ही एवढी गोष्ट तोंड उघडून बोलायला काय झालं होतं तुला? हं? आम्हालाही आवडतेस तू. चालेल ना सुनबाई? काय ही सासू चालेल ना तुला आई म्हणून? नाही ग नाही. अशी सून मिळायला सुद्धा भाग्य लागतं. बास, तुला काय वाटलं? जीवापाड प्रेम फक्त तुला करता येतं? आता दाखवतो बघ. सॉरी. काय स्वीटे आला का नाही मिस कॉलर कॉल बॅग? चला, स्वीटीला जे हवं होतं ते तर तिला मिळालं, पण तुम्हाला असं नाही ना वाटत आहे ह्याच्यामुळे स्वीटी सुधरली बिधरली असेल? अहो सुधरल ती स्वीटी कसली काय? हा बच्चन येडा झालाय का? उघड्या मांड्यात झाकलं की राव याने. आता आपण काय बघायचं? बघायचंय? काय बघायचंय? काय चाललंय तुझं? साखरपुडा झाला ना तुझा? आहे का लक्षात? अगं ये बये, मग आता तरी सुधार. हे ते बघ काय?